नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, होतं असं की कलाची आता तारेवरची कसरत सुरू असते. कारण कलाला घरही सांभाळायचं असतं, घरातल्या माणसांची काळजीही घ्यायची असते, स्वयंपाक बनवायचा असतो आणि सोबतच तिला चांदेकर ज्वेलर्समध्ये कामही करायचं असतं. या सगळ्या गोष्टी करणं तिच्यासाठी आधीच अवघड असतं. परंतु त्यात अजून एक भर अशी पडते की चांदेकरांना आता एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि ते ऑल ओव्हर इंडियामधून आलेलं असतं. मिस्टर स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट फक्त कर्नाटकापुरतं मर्यादित होतं, परंतु पूर्ण भारतातून आता चांदेकरांना ज्वेलरीची ऑर्डर भेटणार असते आणि ही ऑर्डर खूप मोठी असते. आणि मेन म्हणजे ही ऑर्डर भेटलेली असते कलाला. 1 किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची ही आयडिया असते आणि ती भारतभर फेमस झालेली असते आणि त्या दागिन्यांची मोठी ऑर्डर आता चांदेकरांना आलेली असते. त्यामुळे कलाचं आता काम अजूनच वाढलेलं असतं. क्लायंटला कशा डिझाईन्स हव्यात त्या सगळ्या डिझाईन्स कलाला पूर्ण करायला लागत असतात. कलाला खूप काम असतं, कारण कलाला डिझाईनचंच खूप काम असतं. आता आबांची ही गोष्ट लक्षात येते आणि मग आबा म्हणतात की कला, तू घरातल्या एकाही कामाला हात लावू नको, तू फक्त तुझ्या डिझाईन्स पूर्ण कर. आणि अद्वैतचंही हेच म्हणणं असतं की तिने फक्त डिझाईन्स पूर्ण कराव्या. परंतु सरोज म्हणत असते की नाही, हिने फक्त डिझाईन्स पूर्ण करायच्या नाही, त्याला ही घरातली सून म्हणून घेते ना, मग डिझाईन्सही कंप्लीट करायच्या आणि सुनेचे कर्तव्य सुद्धा पार पाडायचे. तर कला म्हणते की ठीक आहे सरोज मॅडम, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी दोन्हीही काम व्यवस्थित सांभाळेल. मग कला आता दिवसभर सगळं काही काम करते. म्हणजे सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, त्यानंतर रात्रीचं जेवण असेल. मग कला आता सगळे काही कामं करत असते. सकाळचं नाश्ता असेल, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्यामध्ये पण कधी कोणाला काही लागलं तर द्यायचं, असं सगळे कामं कला दिवसभर करत असते. दिवसभराच्या कामातून तिला थोडीशीही सवड मिळालेली नसते. तिला वाटत असतं की मला जर थोडा टाईम मिळाला तर मी थोडा डिझाईन्स कंप्लीट करेल, परंतु तिला तोही टाईम मिळालेला नसतो. कारण असती की सरोज मुद्दाम कलाला कामाला लावत असते आणि मुद्दाम कलाला एक्स्ट्रा काम देत असते, मुद्दाम कुठलंही काम तिला सांगत असते. परंतु कला मात्र या गोष्टीचं अजिबातही वाईट वाटून घेत नाही. मग रात्रीच्या वेळी कला जेव्हा झोपायला येते तेव्हा ती विचार करते की आता मी डिझाईन्स कंप्लीट करते, कारण उद्याच एका क्लायंटसोबत मीटिंग असते आणि त्या क्लायंटला त्या सगळ्या डिझाईन्स द्यायच्या असतात. त्यामुळे काही करून कलाला जागून त्या डिझाईन्स करायच्या असतात. कला डिझाईन्स करायला घेते. कलाने लाईट्स ऑन ठेवलेले असतात. पुन्हा एकदा अद्वैतच्या आणि कलाचे त्या गोष्टीवरनं भांडणं होतात की तुला डिझाईन्स करायचे तर तू तिकडे कर, वाजवू नकोस आणि माझी झोप होत नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कलाला एकदम वैताग होत असतो आणि तीही अद्वैतसोबत भांडत असते की अरे अद्वैत, मी एवढं सकाळपासून काम केलंय आणि तुला मात्र त्याचं काहीच नाहीये. तू फक्त माझ्याकडनं एक्सपेक्ट करतोय की माझ्या डिझाईन्स कंप्लीट झाल्या पाहिजे, परंतु डिझाईन्स कंप्लीट करण्यासाठी तू थोडंसं तरी मला कॉपरेट कर. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की नाही, मी अजिबात कॉपरेट करणार नाही, हे घर माझं आहे आणि मी कशाला कॉपरेट करायचं आणि मी कशाला कॉम्प्रोमाइज करायचं. त्यामुळे कलाला अद्वैतचा खूप राग येतो आणि मग त्या दोघांचीही खूप भांडणं होतात. आता ती भांडणं जवळजवळ रात्रीचे 3 वाजेपर्यंत चाललेली असतात. मग कुठेतरी नंतर अद्वैत झोपी जातो, परंतु कला काही झोपत नसते. कला 3 वाजेच्या पुढे त्या डिझाईन्स कंप्लीट करते आणि अगदी सकाळ होईपर्यंत तिने त्या डिझाईन्स पूर्ण केलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे बनवते आणि पुन्हा अद्वैत सोबत ऑफिसमध्ये निघून जाते. अद्वैत सोबत ऑफिसमध्ये जाण्याचं कारण हे असतं कारण तिने ज्या डिझाईन्स बनवलेल्या असतात त्यावर तिला प्रेझेंटेशन द्यायचं असतं. क्लायंट समोर तिला तिच्या डिझाईन्स सादर करायच्या असतात आणि त्यामुळे दिवसभर ती ऑफिसमध्ये असते. दिवसभर ऑफिसची कामं बघते. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा घरी येते तेव्हा सुद्धा स्वयंपाक करते. आता मात्र कलाची कंबर पूर्णपणे दुखायला लागलेली असते. तिने एवढे कामं केलेले असतात, परंतु कोणालाही तिच्याबद्दल सहानुभूती काय वाटत नाही. तर मंडळी, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की रेणुका कुलकर्णी यांनी अजूनही त्यांच्या डिटेल्स फॉर्ममध्ये फिल केलेल्या नाही आहेत. त्यामुळे जर त्या व्हिडिओ बघत असतील तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तो फॉर्म सबमिट करा, तुमच्या डिटेल्स आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुम्हाला ते गिफ्ट पाठवू. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर शनिवारपर्यंत तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही तर मात्र तुमचं गिफ्ट हे दुसरं कोणाला दिलं जाईल याची तुम्ही नोंद घ्यावी.
तर मंडळी, रेणुका कुलकर्णी यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आकर्षक भेट जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या अटी पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. सोबतच कमेंटमध्ये तुमचा आवडता रंगही लिहायचा आहे. सो फ्रेंड्स, वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. कला जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तर अगदी कंबर धरूनच आलेली असते. तिला धड चालताही येत नसतं, एवढा तिला त्रास होत असतो. आणि मग तसाच कमरेला हात लावून ती तिची गादी खाली टाकण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत तिला विचारतो की काय झालंय तुला खरे. तेव्हा कला म्हणते की काय झालंय हे तूच मला विचारतोय चांदेकर. अरे हे झालंय ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. रात्री जर तू माझ्याशी भांडत बसला नसताना तर डिझाईन्स योग्य वेळेत पूर्ण झाल्या असत्या आणि माझी झोप झाली असती. अरे तू झोपलास त्यानंतर, परंतु मी मात्र झोपली नाही ना. मी केव्हाची जागी होते. पण तू कशाला दुसऱ्याचा विचार करशील? तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तू कशाला माझा विचार करशील? परंतु तुला हे वाटलं नाही ना की मी तुझ्याच कामासाठी इतक्या वेळ जागली ना. मी चांदेकरांचंच काम पूर्ण करून दिलं, मी चांदेकरांच्याच डिझाईन्स पूर्ण केल्या. परंतु तू मात्र मला थोडंसं सुद्धा कॉपरेट करू शकला नाही, थोडं सुद्धा माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज करू शकला नाही. आणि तुला माहीत पण नाही आहे की आता माझ्या कमरेत किती जास्त पेन होतंय, माझी कंबर किती दुखते. आणि अद्वैत, हे सगळं झालंय ना, हे तुझ्यामुळेच झालंय. आता अद्वैतला वाटू लागतं की नाही, खरं बोलते खरे. कारण खरं तर मी रात्री खूपच केलं. हिच्याशी मी भांडायला नको होतं, कारण मला माहीत होतं की हिला डिझाईन्स बनवायच्या आहेत आणि हिला खूप वेळ लागणारे डिझाईन्स बनवायला. माझ्यामुळे हिची झोपही पूर्ण नाही झाली. परत सकाळी उठून पण तिने सगळी कामं आवरली आणि त्यानंतर ऑफिसला पण माझ्यासोबत आली. ऑफिसवरून आल्यावर सुद्धा स्वयंपाक वगैरे केला आणि काल सुद्धा दिवसभर ती कामं करत होती, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अद्वैतला आता फार वाईट वाटत असतं आणि खरंच त्याला आता यावेळी कलाची मनापासून दया येत असते आणि आपण आता कलासाठी काहीतरी करावं असं त्याला वाटत असतं. मग सगळ्यात पहिल्यांदा कलाला तो तिचं अंथरूण टाकून देतो, मस्त वगैरे गादी खाली टाकून देतो, त्यावर बेडशीट वगैरे ब्लँकेट सगळं काही व्यवस्थित कलाचं अंथरूण आता तो करून देतो. मग कला आता त्या गादीवर झोपते, परंतु तिला खाली सुद्धा झोप येत नसते, कारण तिची कंबर इतकी दुखत असते की तिला एका कुशीवर झोपणं किंवा मध्ये झोपणं कसंच शक्य होत नसतं. शेवटी ती पुन्हा बसते. तर अद्वैत तिला विचारतो की आता काय झालं तुला. कला म्हणते की असं काय विचारतोयस, तुला माहिती आहे का मला किती पेन होतं, कशी झोपणार आहे मी एवढ्या पेनमध्ये, एवढं दुखत असताना मला झोप तरी लागेल का. मग अद्वैत विचार करतो की नाही, मला हिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आज ही जेन्युअनली बोलते, खरंच हिने खूप कामं केलेत आणि मी सुद्धा आता तिच्या कामाला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. मग अद्वैत आता मलम घेऊन येतो आणि कलाला म्हणतो की चल, मी तुझ्या पाठीला, तुझ्या कमरेला आता मलम लावून देतो. तर कला आता अद्वैतकडेच बघू लागते की याला मध्ये काय झालं, हा कुठे माझ्या कमरेला मलम चोळायला आला आणि याच्या डोक्यात कुठला प्रकाश पडलाय. कला त्याच्याकडेच बघत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बघतीयस असं, कमरेला मलम लावून द्यायचं बोलतोय. अद्वैत म्हणतो की अशी काय बघते, कमरेला मलम लावूनच द्यायचं बोललोय मी. कला म्हणते की नाही ठीक आहे, माझं मी करेल, माझी मी मलम लावते. कला आता अद्वैतच्या हातातून मलम घेते आणि स्वतःच लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला काय लावायला जमत नसतं. मग अद्वैत म्हणतो की खरे, तुला नेहमी तुझ्याच मनाचं करायचं असतं का. दे बरं तो मलम इकडे आणि झोप बरं अशी, आणि दे माझ्याकडे मलम दे, मी आता तुला मलम लावतो. अद्वैतने आता कलाला गप्प करून टाकलेलं असतं आणि कलाला चुपचाप तो त्याचं ऐकायला सांगतो. आणि मग अद्वैत आता कलाच्या कमरेला मलम लावून देत असतो. कलाला अगदी हळुवारपणे कमरेला तो मलम लावत असतो आणि कला त्याला म्हणत असते की चांदेकर, तुला तर काही अक्कलच नाहीये, कुठे मलम लावायचं आहे आणि कुठे लावतोस तू, इकडे लाव तिकडे लाव, असं कर तसं कर, असं कला त्याला म्हणत असते. आणि त्यावेळी नेमकं रोहिणी तिथे आलेली असते आणि रोहिणीने हा सगळा प्रकार बघितलेला असतो. रोहिणीला तर मात्र मोठाच मसाला भेटलेला असतो. रोहिणी लगेचच फोटोज काढून घेते ज्यामध्ये कला खाली झोपलेली असते, अद्वैत कलाच्या कमरेला मलम चोळत असतो. हा सगळा प्रकार तिने तिच्या कॅमेरामध्ये कैद करून घेतलेला असतो आणि तिला आता मोठा बॉम्बस्फोट करायचा असतो. आता ती काय बॉम्बस्फोट करणार आहे हे मात्र मी तुम्हाला उद्याच्या ट्विस्टमध्ये सांगणार आहे. परंतु अजून एक गोष्ट तुम्हाला या ट्विस्टमध्ये मी सांगेल
की आता सोहम जो आहे तो मुद्दामच आता काजलला चिडवत असतो, मुद्दामच काजलला जलस करण्याचा प्रयत्न करत असतो. सोहम सारखं त्याच्या मैत्रिणीचं गुणगान गात असतो. आता सोहमने ऑलरेडी सांगितलंय की नाही अगं, मी माझ्या मैत्रिणींसोबत डिनरला गेलो होतो, त्यामुळे काजलला खूप त्रास झालाय. त्यामुळे ही गोष्ट सोहमला लक्षात आली आहे आणि मग तो ठरवतो की आता काजलला घेऊन आणि मैत्रिणीला घेऊन एकदा डिनरला जायचं. त्या दिवशी तो काजलला विचारतो की तू माझ्यासोबत डिनरला येशील का. काजलला आनंद होतो. काजल म्हणते की अरे वा, हा मला डिनरला घेऊन चाललाय. मग काजल खुश होते आणि म्हणते की हो, मी येईल तुझ्यासोबत, जाऊयात आपण. सोहम म्हणतो की ठीक आहे, मग उद्या 7 वाजता तू तयार राहा. काजल मस्त तयार होऊन आलेली असते. नेहमीच तिचं पॅन्ट शर्ट टोपी वगैरे घातलेली असते. सोहम गाडी घेऊन आलेला असतो. काजलला खूप आनंद होतो सोहमची गाडी बघून. आणि जेव्हा काजल आतमध्ये गाडीत बसायला जाते तर सोहमच्या बाजूलाच सोहमची मैत्रीण बसलेली असते. आता हे सोहमने मुद्दाम केलेलं असतं. सोहम मुद्दामच त्याच्या मैत्रिणीला घेऊन आलेला असतो, कारण सोहमला काजलला जळवायचं असतं, काजलला जलस फील करून द्यायचं असतं आणि तिचंही सोहमवर कसं प्रेम आहे हे तिला जाणून द्यायचं असतं. म्हणून सोहम त्याच्या मैत्रिणीला सोबत घेऊन आलेला असतो. आता काजल जेव्हा सोहमच्या मैत्रिणीला बघते तेव्हा तिचा पाराच सरकतो, कारण ती मैत्रीण सुंदर दिसत असते. शेवटी तिने शॉर्ट कपडे घातलेले असतात आणि मेन म्हणजे सोहमच्या बाजूला गाडीमध्ये बसलेली असते. तर सोहम काजलला म्हणतो की काजल ऐक ना, तू एक काम कर, तू मागच्या सीटवर बस. तर काजलचा खूपच तिळपापड होतो. मला याने एवढं डिनरला बोलवलं आणि ह्या मुलीला घेऊन आला, तो याच्या मैत्रिणीला घेऊन यायचं होतं तर मला कशाला सांगितलं. काजलला खूप राग येत असतो. मग सोहम हा त्याच्या मैत्रिणीला काजलची ओळख करून देतो की ही माझी मैत्रीण आहे. सोहमची मैत्रीण म्हणते की काय सोहम, तू कोणाची मैत्री करतो, ही तुझी मैत्रीण आहे. अरे तू कोण आहेस, तू चांदेकर आहेस आणि तू अशा मुलीशी मैत्री केलीस. अरे कशी दिसते ती, ना फॅशनचा सेन्स आहे तिच्यामध्ये, आणि कपडे बघ तिने कसे घातलेत, तिच्यामध्ये थोडा तरी फॅशनचा सेन्स आहे का. अशा मुली कोण राहतात असं टोपी वगैरे घालून, असे मुलांसारखे शर्ट पॅन्ट घालून. आणि तुमच्या दोघांची मैत्री कशी काय झाली रे सोहम. तेव्हा सोहम आता काजलला जरा आरशातून बघतो. काजलचा चेहरा उतरलेला असतो. काजलला वाईट वाटत असतं की आपण खरंच चांगले नाही दिसत, आपण सोहमच्या लायकीचे नाही आहोत. सोहमला काजलकडे बघून वाईट वाटतं. मग तो त्याच्या मैत्रिणीला सांगतो की नाही अगं, असं नाही आहे, माझी मैत्रीण खरंच खूप छान आहे आणि माझं आणि तिचं ट्युनिंग एवढं जमतं. त्याचं कारण आहे की आम्ही दोघंही एकमेकांची सुखदुःख आमच्या एकमेकांसोबत शेअर करतो आणि आम्हाला दोघांनाही आमची कंपनी खूप आवडते आणि खरंच ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. असं म्हटल्यावर काजलला बरं वाटतं. सोहमने तिची बाजू घेतलेली असते म्हणून ती जरा बिनधास्त होते. थोडं पुढे गेल्यानंतर सोहमची मैत्रीण सोहमला म्हणते की सोहम ऐक ना, आपण छान फोटोशूट करूयात का. सोहम म्हणतो की चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सोहमने ठरवलेलं असतं की तो पूर्णपणे त्याच्या मैत्रिणीची बाजू घेणार आणि काजलला एकटं पाडणार, जेणेकरून काजलला हे फील होईल की सोहम आता पूर्णपणे त्या मैत्रिणीकडे डायव्हर्ट झालाय आणि आता माझं काही खरं नाही, कारण काजलला त्याला प्रेमाची जाणीव करून द्यायची असते. त्यानंतर हे तिघेही आता गाडीच्या खाली उतरतात. मग ती मुलगी सोहमचे पिक्चर काढत असते. मग सोहम तिचे फोटोज घेत असतो. काजल हा सर्व प्रकार बघत असते. काजलला वाईट वाटत असतं. सोहम मुद्दामच ओव्हर करत असतो. मग सोहम म्हणतो की ऐक ना अगं, आपण दोघांचे एकमेकांचे फोटोज खूप क्लिक केले, मग आता आपण दोघांचे फोटो क्लिक करायला पाहिजे, आपल्या सोबत फोटो असायला पाहिजे. मग सोहमची मैत्रीण म्हणते की ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या ह्या मैत्रिणीला सांग आपले फोटोज क्लिक करायला. मग आता काजलच्या हातात ते दोघंही मोबाईल देतात आणि दोघंही आता फोटोज काढत असतात. काजल जेव्हा सोहमचे आणि त्याच्या मैत्रिणीचे फोटोज काढत असते तेव्हा मात्र काजलला फार वाईट वाटत असतं. दोघंही एकमेकांसोबत उभे असतात आणि ते बघून मात्र काजलला खूप वाईट वाटतं. काजलच्या डोळ्यातच पाणी आलेलं असतं की सोहम आता आपला मित्र राहिला नाहीये, तो कोणाचा तरी आता खास मित्र झालाय आणि मी त्याची खास मैत्रीणही राहिली नाहीये. काजलला फार वाईट वाटत असतं. तिला ते अजिबातच बघवत नसतं. त्यामुळे काजल त्या दोघांनाही म्हणते की मला महत्त्वाचं काम आहे, सोहम तू एक काम कर, मला कॅफेमध्ये सोडव. सोहम काजलला म्हणतो की अगं थांब ना जरा. तेव्हा काजल म्हणते की नाही, अरे मला काम आहे, मला जावंच लागेल. मग सोहम आणि त्याची मैत्रीण दोघंही आता काजलला कॅफेजवळ नेऊन सोडतात. पण जेव्हा काजल गाडीच्या खाली उतरते तेव्हा ती बघते की सोहमची मैत्रीण सोहमला जरा जास्तच चिकटत असते. म्हणजे सोहमच्या हातावर हात काय ठेवत असते, त्याच्याशी बोलत काय असते आणि ते बघून काजलला खूप जलस होतं. मग काजल विचार करते
की मी गेल्यानंतर हे काय करतील. त्यातल्या त्यात ती अजून म्हटलेली असते की सोहम आपण एक काम करूया, आपण अजून जास्त फोटोज काढूयात, आपण आपल्या दोघांचे सेल्फी वगैरे काढूयात. मग काजल विचार करते की जर मी नसेल तर हे कसे फोटो काढता काय माहिती, दोघंही एकमेकांना चिकटतील आणि दोघंही एकमेकांना चिकटून चिकटून फोटो काढतील. नाही नाही नाही, मला यांच्यावर लक्ष ठेवायला जायलाच पाहिजे. मग काजल म्हणते की नाही, माझं काहीच काम नाही आहे, एक काम करते, मीही तुमच्यासोबत येते. आता सोहमला कळलेलं असतं की काजलचा काय प्रॉब्लेम होतोय ते. काजलला बघवत नाहीये की माझी मैत्रीण माझ्यासोबत आहे आणि ती फोटो काढणार आहे. सोहम मात्र मनोमन खुश असतो. त्यानंतर पुन्हा एकदा फोटोशूट होतं. काजल त्या दोघांचेही फोटो काढत असते आणि तेव्हा ती मुलगी सोहमच्या खूपच जवळ येत असते. त्यामुळे काजल त्या मुलीचे फोटोज घेत नसते आणि फक्त सोहमचे फोटो काढत असते आणि त्या मुलीला पूर्णपणे तिने क्रॉप करून टाकलेलं असतं. राग तर तिला या गोष्टीचा येत असतो कारण ती सोहमच्या जरा जास्तच जवळ जात असते. आणि मग ती सोहमची मैत्रीण आता सोहमवर प्रँक करण्याचं ठरवते आणि ठरवते की चला आपण सोहमला फसवूयात. मग सोहमला ती म्हणते की सोहम ऐक ना, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सोहम म्हणतो की हो बोल ना, काय म्हणतेस. मग सोहमची मैत्रीण म्हणते की सोहम, अरे तू मला खूप आधीपासून आवडतो, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, मला तू मनापासून आवडतो, प्लीज तू माझ्या प्रेमाला होकार देशील का. आता मात्र सोहमलाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यापेक्षाही जास्त मोठा धक्का काजलला बसतो. काजलच्या डोळ्यातनंच पाणी येतं. काजलला जे वाटत नसतं ते आता घडलेलं असतं. सोहम आता पूर्णपणे हादरून गेलेला असतो, गडबडून गेलेला असतो. ही सिच्युएशन कशी सांभाळायची हे त्याला कळत नसतं. सोहम काजलकडे बघत असतो, काजल सोहमकडे बघत असते. काजल पूर्णपणे रडायला लागलेली असते. सोहमलाही ते दिसत असतं की नाही, आता काजलला खूप त्रास व्हायला लागलाय, आपण असा तिला त्रास नाही द्यायला पाहिजे. सोहम आता त्या मुलीला नाही म्हणणारच असतो, परंतु तेवढ्यात त्या मुलीने सांगितलेलं असतं की सोहम, अरे किती घाबरलास तू, मी तर फक्त तुझ्यासोबत प्रँक केला. असं म्हटल्यावर कुठेतरी काजलच्या जीवात जीव येतो आणि सोहमच्याही जीवात जीव येतो. परंतु काजल आता खूप घाबरलेली असते कारण तिने तिच्या डोळ्यासमोर बघितलेलं असतं की नाही, सोहमला कोणीही फसवून नेऊ शकतं, त्यामुळे मला आता लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. तिला आता सोहमवर प्रेम झालेलं असतं आणि सोहमवरील प्रेमाची जाणीवही झालेली असते. त्या मुलीमुळे का होईना सोहम आपल्यासाठी मैत्रीच्या पलीकडे आहे हे तिला समजतं. आता मात्र कोणीही त्याच्या जवळ येता कामा नये असंच काजलला वाटत असतं. एकतर ह्या मुलीने सोहमला प्रपोज केलंय, उद्या हिच्या जागी दुसरीही मुलगी असू शकते, त्यामुळे मला आता सावध राहिलं पाहिजे असा काजल विचार करत असते. आणि या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं की आधी सोहम तिच्याकडे येत होता, आधी सोहम तिला म्हणत होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, परंतु तेव्हा मात्र तिने सोहमला धुडकारलं आणि आता मात्र सोहमच्या मागे इतक्या मुली लागताय, त्यामुळे काजलचा मात्र जळफळाट होत असतो आणि आता काजलच सोहमच्या मागे लागलेली असते. आधी सोहम काजलच्या मागे असतो, आता काजल सोहमच्या मागे असते. काजलला सोहमचं प्रेम मिळवायचं असतं. तर आता सोहम आणि काजल कशा प्रकारे एकत्र येत आहे हे आपल्याला पुढील भागांत कळेल. तर दुसरीकडे मात्र नैना आणि राहुल हे खोलीमध्ये असतात. राहुल पूर्णपणे वैतागलेला असतो. विचार करत असतो की ही मुलगी जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागली आहे. आता मी पूर्णपणे गुंतलोय. पण तो विचार करतो की जाऊ दे, आता मला ह्या नैनाचा उपयोग करून घ्यायचा आहे. तसंही आबा या नैनाचं खूप ऐकतात, त्यामुळे काही करून मला आबांकडून आता बिझनेससाठी पैसे घ्यायचेत आणि यासाठी हीच मला मदत करू शकते. मग राहुल नैनाला म्हणतो की नैना ऐक ना, तू आबांकडनं माझ्या बिझनेससाठी पैसे माग ना, कारण तुझ्याकडे आहे ती स्ट्रॅटर्जी की पैसे कसे कमवायचे ते, मग तू मला तेवढे पैसे मिळवून दे ना. नैना म्हणते की अरे राहुल, तू पहिल्यांदा मला काहीतरी काम सांगितलंय आणि तुला असं वाटतं का की मी ते काम करणार नाही म्हणून. मी तुझं 100% काम करेल, सांग मला तुला किती पैसे हवे. म्हणतो की नाही नाही, मला 1 करोड तरी हवेत. तेव्हा नैना म्हणते की बस इतकेच, 1 करोड, ठीक आहे, मी तुला मिळवून देते 1 करोड रुपये. मग नैना आता आबांजवळ जाते. आबांना म्हणते की आबा, अहो मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. आबा म्हणतात की बोल ना. नैना रडून डोळ्यात पाणी आणून आबांना सांगत असते की आबा, अहो तुम्हाला तर माहितीच आहे की राहुल कसा वागतोय ते. अहो राहुलला चांदेकर ज्वेलर्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्याला खरं तर दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला दुसरा बिझनेस करायचा आहे, त्याला चांदेकरांच्या ज्वेलरीमध्ये नाही आहे इंटरेस्ट. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला तो दुसरा बिझनेस करू द्यावा.
आबा म्हणतात की त्याला जर दुसरा करायचा असेल तर करू देत ना, त्याला कोण त्याला काय म्हटलंय, करावं त्याने, काम करावं. नैना म्हणते की हो आबा, पण त्यासाठी बिझनेस स्टार्ट करायला काही पैसे लागतील आणि ते पैशांची गरज होती म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. आबा, मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी वाटते हो. म्हणजे बघा ना, अद्वैत सुद्धा किती छान कमवतो, अद्वैत सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित हँडल करतो. सोहम सुद्धा आर्टिस्ट आहे, त्यामुळे ज्वेलरीचा आणि त्याचा तसाही काही संबंध नाही. आणि राहुलला चांदेकर ज्वेलर्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. राहुलला तर दुसरा बिझनेस टाकायचा आहे त्याचा स्वतःचा. आबा विचार करू लागतात की जाऊ दे, तसंही आता जर याला बिझनेस टाकून दिला तर निदान राहुल त्या गोष्टी तरी थोडंसं लक्ष घालेल आणि स्वतःचं स्वतः कमवायला लागेल. त्यामुळे आबा नैनाला म्हणतात की ठीक आहे, किती रुपये हवेत राहुलला बिझनेस स्टार्ट करायला. नैना म्हणते की आबा, ॲटलिस्ट 1 करोड रुपये तरी लागेल. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की एवढे पैसे. नैना म्हणते की हो आबा, स्टार्टअपला खूप पैसे लागतात त्याला, त्यामुळे राहुल तुमच्याशी बोलायला आला नाही. त्याला तुमच्याशी बोलायला थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. आबा नैनाला म्हणतात की बरं ठीक आहे, मी सरोजला सांगतो की 1 करोड राहुलच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून दे म्हणून. नैना म्हणते की थँक्यू सो मच आबा, आणि मग नैना तिथून निघून येते. नैनाचं काम आता झालेलं असतं. नैना राहुलला म्हणते की राहुल, तुझं काम झालंय बघ, मी तुझं काम अगदी व्यवस्थित करून आली आहे. राहुल म्हणतो की याचा अर्थ तू आबांकडनं 1 करोड मिळवले. नैना म्हणते की हो मिळवले, त्यात काय एवढं, मी तुला बोलली होती ना, नैनासाठी कुठलंही काम हे अवघड नसतं, तसंही मी तुला 1 करोड मिळवून देणारच होते. तर राहुल आता खूप खुश झालेला असतो आणि तो म्हणतो की नैना, तू खरंच सॉलिड आहेस ग, मला विश्वासच बसत नाही आहे की तू खरंच 1 करोड आणले आबांकडनं. सॉरी, नैना म्हणते की हो, मला कुठलंही काम जमत नाही, असं कुठलंही काम नाही आहे. मग नैना राहुलला म्हणते की राहुल, आता मी तुला 1 करोड दिलेत, परंतु तू मला यातले निम्मे पैसे द्यायचेत. राहुल म्हणतो की का, यातले निम्मे पैसे मी तुला का द्यायचे. नैना म्हणते की मग मी एवढं आबांना कन्व्हिन्स करून हे 1 करोड आणले ना. एकतर मला तू जो बिझनेस स्टार्ट करतोय त्या बिझनेसमध्ये मला पार्टनर तुला बनवावं लागेल, नाहीतर ॲटलिस्ट तुला मला 50% पैसे द्यावे लागतील, 50% रक्कम मला द्यावी लागेल. म्हणजे एकतर तू मला 50 लाख रुपये दे, नाहीतर मग मला बिझनेसमध्ये पार्टनर करून घे. आता राहुलला नैनाचा खूप राग आलेला असतो आणि त्याला समजतं की ही नैना किती स्वार्थी आहे. हिने स्वार्थासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मला वाटलं की हिने माझ्यासाठी केलंय. जेव्हापासून ही मुलगी माझ्या आयुष्यात आली ना, ह्या मुलीने मला पूर्णपणे गुंतवून टाकले. धड मी घरच्यांच्याही नजरेत चांगला राहिलो नाहीये आणि धड ऑफिसमध्येही चांगला राहिलो नाहीये. म्हणून हा बिझनेस करण्याचा विचार केला तर यात सुद्धा ही माझ्याकडे पार्टनरशिप मागते. नैना म्हणते की राहुल बघ, तुला जर मला पैसे द्यायचे नसतील तर तसं सांग, मग मी आबांना सांगते की 1 करोड पुन्हा एकदा तुझ्याकडनं काढून घ्या म्हणून. आता राहुलला टेन्शन आलेलं असतं आणि नैना खूपच अति करत असते. राहुलला खूप राग येतो. तर मित्रांनो, राहुल नैनाचा काटा कसा काढणार आहे आणि मग सोहम आणि काजल यांची लव्ह स्टोरी कशी पूर्ण होणार आहे. सोबतच मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितलं की कलाला जेव्हा अद्वैत मलम लावून देत असतो त्यावेळी रोहिणीने काही पिक्चर्स काढलेले असतात त्या दोघांचे. रोहिणीने त्या दोघांचे फोटोज काढलेले असतात आणि त्या फोटोंमुळे मात्र घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे, घराच्या बाहेरही धमाका होणार आहे. आणि तो धमाका काय असणार आहे हे आपण उद्याच्या ट्विस्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा ट्विस्ट जसा तुम्ही बघितला तसा उद्याचा सुद्धा ट्विस्ट नक्की बघा. उद्या सुद्धा खूप चांगला ट्विस्ट असणार आहे आणि आजच्या